आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे. सर, नेमकं काय सांगाल? आत्ताची पदाधिकारी बैठक पार पडलेली आहे, काय नेमक्या सूचना आपण केलेल्या आहेत पदाधिकाऱ्यांना? येणाऱ्या काळामध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यभर आम्ही आता संघटनेवर जोर दिलेला आहे. जुने नवीन काही लोक सोडून गेले, रिक्त झालेल्या जागा आहेत, नवीन लोकांना काम करायचं आहे आणि पक्षाच्या माध्यमातून संघटना मजबूत करायची आणि काम करणारे पदाधिकारी घेऊन आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महिनाभराचा पिरियड दिलेला आहे. आज बैठक जरी तातडीची घेतली तरी बरेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर हा जिल्हा आहे तो शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या जिल्हा, विचाराचा जिल्हा आहे. त्यामुळे मला वाटतं की ज्या जिल्ह्यामधून पवार साहेबांना फार प्रेम केलेलं आहे त्या जिल्ह्यातून पक्ष संघटना मजबूत करण्याची सुरुवात आम्ही करतोय. मला वाटतं चांगल्या प्रकारचं यश येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर या मेळाव्यामध्ये शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष जे व्ही पाटील आहेत ते अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नाही, व्ही पाटलांचा मला फोन झाला होता, ते काही कारणास्तव बाहेर गेलेले आहेत, ते इथं नाही आहेत. आणि शहर अध्यक्ष जे आहेत त्यांच्यावर थोडस डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं. त्यांच्यावर एक डॉक्टर उपाय केलेला आहे, त्यांच्यावर उपचारासाठी ते थांबलेले आहेत. बाकी सगळे कार्यकर्ते, आणि मी अचानकच बैठक दिलेली आहे 2 दिवसांनी, त्यामुळे ते जेवढे आहेत त्यांना मी काय सूचना, माझा संदेश द्यायचा होता तो देऊन टाकलेला आहे. साहेब, खरं तर यामध्ये जे आता मेळाव्यामध्ये जे पदाधिकाऱ्यांमधून काही एक खंत व्यक्त झाली ती म्हणजे रजिस्ट्रेशन फीची. भाजपकडून जे काही रजिस्ट्रेशन फीची त्याच्यामध्ये भाजपकडून मिस कॉलवरून जे म्हणायला गेलं तरी तर सदस्यत्व सदस्य सभासद फी हे नॉमिनल असते, ती एक प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर प्रमाणे करतो, ते निवडणूक आयोगाच्या प्रोसिजरने आहे. आता भाजपकडे काय सगळं फुकटात आहे, त्यांच्याकडे एवढं हे केलेलं आहे, त्यांनी अख्खा देश आणि राज्यातले सगळे एवढं लुटलेलं आहे. त्यामुळे त्यांना काय घेतलं नाही घेतलं तरी काय नाही, पण त्यांना प्रोसिजर जी आपली आहे, आम्हाला सभासद संख्या जास्त दाखवायची नाही, जे आहे ती नियमाने आहे तेवढे दाखवण्यासाठी ती प्रोसिजर ती आम्ही करतोय. पण यामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये काही मिसमॅनेजमेंट असल्याचं काही आपल्याला तुम्ही मान्य करू शकता? नाही, मध्यंतरीच्या काळामध्ये शिथिलता आली होती, कारण काय लोक कार्यकर्ते संभ्रमावस्थेत मध्ये होते की विलिनीकरण वगैरे हा जो विषय होता, बाकीच्या सगळ्या विषयासंदर्भातून चर्चा होत्या, त्यामुळे शिथिलता आली होती. तिथलाच ऊर्जा करण्यासाठी आणि परत नवी जोमाने काम करण्यासाठी आणलं होतं. त्यामुळे मला वाटतं की संभ्रमावस्था अशी काही नाही, ते आता सगळे आज बैठकीतून दूर झालेले असेल. 100% उद्या कोल्हापूरमध्ये पक्ष मजबूती तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्याच पक्षाचे मुख्य प्रवक्ते जे आहेत विकास लवांडे, त्यांना अटक झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपल्या पक्षाकडून हवं तसं आक्रमक पण आपलं दिसत नाहीये. नेमकं काय? नाही, काल तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो ना. आपण फक्त पोलीस स्टेशनला गेला आणि तिथून नुसते आपण पदाधिकाऱ्यांचे हे भेट झाली. आज आमचे पुण्याला कमिशनरकडे आमची लोक जाणार आहेत, मुद्दा मांडणार आहेत. आम्ही 25 तारखेला स्वतः महासंचालकांना वेळ मागितलेला आहे. शेवटी असं आहे, दगडा डोकं आपटून काय कपाळ मोक्षच होणार आहे. शेवटी अधिकाराचा गैरवापर किती केला जातो याचा प्रत्यंतर विकास लवांडेकडे आलेला आहे. लढणारे कार्यकर्ते आहे, असं आहे. शेवटी मला कोर्टाने त्यांनी अगदी काय गुन्हा केला मला माहित नाही, पण त्याप्रमाणे आम्ही दाखवलं स्वतः की त्यांच्यावर खोटी केस दाखवलेली आहे. पंढरपूरला तो लवांडे वेगळाच दाखवला विकासनी, आणि खोटी केस दाखवलं तरी कोर्टाने 14 दिवसाचा रिमांड दिलेला आहे. मला आश्चर्य वाटलं की हा निर्णय कसा काय कोर्टाने दिला, कारण कामींचा अर्ज आज होता, त्याच्या अगोदर त्यांना अटक करण्यात आले. ही प्री प्लान आहे आणि सरकारचं षडयंत्र आहे. लोकांनी विरोधामध्ये आवाज दाबण्याचा, खरं म्हणतात वारकरीमध्ये ज्या प्रकारे घुसखोरी झालेली आहे, वारकऱ्यांना मानणारा, कीर्तनकारांना मानणारा महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टोकापर्यंत फार मोठी जनता असते. मताच्या राजकारणासाठी फक्त या सगळीकडे ज्या पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतो, त्याच्यावर विरोधात बोलले म्हणून लगेच कारवाई करण्याचा प्रयत्न करणं मला वाटतं चुकीचं आहे. मग तसं जर असेल, जर राज्याला वाटत असा निर्णय आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंपर्यंत ज्यांनी कालपर्यंत टीका केली त्यांना कारवाई काही नाही केली. त्यांचे मंत्री आमदार पाहिजे तसे बोलतात, त्यांच्यावर कारवाई काय होत नाही. आपल्या तर बाळ्या दुसऱ्याचं कार्ट. पण मला वाटतं की एक दिवस असा येईल, सत्ता येते जाते, ज्यावेळेस सत्ता येईल आणि आमची येणारच, यांनी केलेल्या या भूमिकेतून लोकांमध्ये अंतर्गत उठाव होतो. जे करताय ते चांगलं आहे. यामुळे उठाव झाला
ज्यावेळेला सत्ता आहे त्यावेळेला निश्चितपणाने कोणी कोणी काय काय केलं याचा हिशोब ठेवला जाईल. जे आता निषेध आणि निदर्शनं जी आता झालेली नाही आहेत याच्यामध्ये काही मिसमॅनेजमेंट जे आता मगाशी जो आता पण मुद्दा बोलला तसा काही होऊ शकतो? नाही, निदर्शनं वगैरे हे करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेऊ. आत्ताची सूचना केलेल्या आहेत साहेब, जोपर्यंत संघटना मजबूत होत नाही, लोकांच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण होत नाही, तोपर्यंत आंदोलन होत नाही. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आक्रमकतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेलं पाहायला मिळेल. धन्यवाद आपण दिलेले आहेत. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापुरातील जे आता या पदाधिकाऱ्या ज्या मेळाव्याला आता मोठ्या प्रमाणात जे काही कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लागली होती याच्यामध्ये जे आता भूमिका मांडताना आपण त्यांना पाहिलं. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.